SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा अशी आपण ब्रेडपासून एक अशी गोड वस्तू बनवते मी, एकदम सुंदर। आता त्याच्यासाठी मी ब्रेड घेतलेत, 4 ते 5 ब्रेडचे असे मी साईडचे सगळे जे ब्राउन कलर आहे ना ते काढून घेतला आहे आणि त्याचे आपल्याला 4-4 तुकडा करायचे आहेत। आता मी 2-2 घेतलेत ना, दोघं मिळून असे 4 तुकडे करायचे आहेत। 8 झालेत ते। आणि मी घी टाकून हे ना थोडंसं कलरफुल करून घेते, ब्राउन कलर करून घेते। आता आपण पॅन मध्ये टाकून घेऊया। आता असे सगळे आपण उलट पलट करून शेकून घेतले बघा छान। आता दूध गरमच होतं माझंवालं, मी साईडला दूध गरम करायला ठेवलं होतं। आता तेच कढईमध्ये मी हे टाकते कंडेन्स मिल्क, पूर्ण 200 ग्रामची डब्बी होती माझ्याकडे, ती टाकली आहे मी कपानं मोजून बघितले तर किती येते, तर बरोबर एकच कप निघाला आणि याच्यात पण 200 ग्राम झालं आहे। आता मी 200 ग्राम टाकलं आहे दूध। हे मिल्क टाकलं आहे मी पौना लिटर, नाही कस्टर्ड पावडर 2 चम्मच घातले आपण। आणि त्याच्यात मी 1 लिटर दूध घेतले। 1 लिटर दूधमधून मी अर्धी वाटी दूध काढून घेतले, कारण की त्याच्यात आपल्याला कस्टर्ड पावडरला मेल्ट करायचं आहे। तुम्ही याच्यात पण केसर पण टाकू शकता किंवा वरून टाकू शकता। आणि कंडेन्स मिल्क पूर्ण 200 ग्रामचा डब्बा होता तो, तर मी कपचा मेजरमेंट घेतलाय तर एकच कप बरोबर आला आहे तो, म्हणजे फुल शेक होता त्याला। आणि याच्यात मी असं थोडं थोडं टाकून हे बघा अशी घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। खाली लागलं नाही पाहिजे, नाही तर जळलेला वास येणार आपल्याला खाताना, सगळं स्माईल सगळं जळलेला येणार, म्हणून खाली लागू नाही द्यायचं, सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। आता आपलं हे झालंय आपलं आता हे जे ब्रेड आपण जे याच्यात काढले आहेत ना डब्यामध्ये, त्या डब्यामध्ये लगेच मी थंड झालंय, थंड करून घेतलंय आणि टाकते मी। आता थोडंसं उरलं होतं तर मी छोट्या डब्यामध्ये वेगळा घेतलाय, तो डब्यामध्ये टाकून ठेवलाय। आणि वरून आपण पिस्ताचे काप लावूया, थोडेसे पिस्ता आहे ना असे वरून टाकून देऊया। बघा किती सुंदर दिसते। आणि याला आपण फ्रीजमध्ये ठेवूया, थोडंसं घट्ट होईल म्हणून। थँक्यू। आता हे बघा काढलं मी छान, बघा मस्त आपला। याचे नाव देते मी तुम्हाला, वरती तुम्ही बघताना तुम्ही वाचा त्याच्यावर काय लिहितंय म्हणून नाव। डेजेट खाताना इतकं भारी लागतंय ना, खूपच छान लागतंय। काय काय वस्तू का आपल्याला नाव माहिती न असतं ना तर कन्फ्यूज होऊन जाते मी कन्फ्यूज होऊन जाते, म्हणून तुम्हाला सांगते। थँक्यू।